भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक असे वावणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं आशा आणि पल्लवी आपल्याकडून त्या समीर मारवाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पल्लवी स्वतः सोशल मीडियावर त्याच्याशी मैत्री करते. दुसरीकडे बलराजच्या घरी विजय वैतागलेला आहे, कारण त्याला गावी जायचं आहे आणि सुहासिनीने त्याला जाण्याची मनाई केली आहे. विजयला हे कळत नाहीये की सुहासिनीने मनाई करण्याचा अर्थ काय आहे. का सुहासिनी त्याला आणि आशाला भेटू देत नाहीये. नाना गायत्रीला भेटण्यासाठी योगेश्वरच्या सोबत गावी पोहोचतात. आशा योगेश्वरला काहीही सांगत नाही. आता पुढे. आशा, हे मी काय ऐकतोय? गायत्री सांगते की तू त्या माणसाला भेटायला जाणार आहेस. नानू, त्या माणसाला फसवण्यासाठी आम्ही जाळ पसरवला होता आणि शिवाय चॅटिंगच्या द्वारे त्याच्याशी बोलणं चालूच आहे. तो आमच्या जाळ्यात बरोबर अडकलाय. ठाऊक आहे, आज रात्री त्याने मला भेटायचं कबूलही केलंय. आज रात्री मी त्याला टेकडीच्या मागे भेटेन. एक गोष्ट लक्षात ठेव आशा, की ते लोक इतके बावळट नाहीयेत. ज्या प्रकारे तुझं नाव मीडियामध्ये आलंय त्या लोकांना हे ठाऊक झालं असणार की तू एक क्रिमिनल लॉयर आहेस. हो नानू, पण मी त्याला एक क्रिमिनल लॉयर आशा म्हणून नाही भेटत आहे. मी त्या माणसाला गावातली मुलगी पूजा म्हणून भेटणार आहे. खरंय नानू, आम्ही पूजाच्या नावाने एक अकाउंट सुद्धा बनवलंय आणि तो त्या नावावर आमच्याशी चॅट पण करतोय. ओ नानू, काल रात्री आम्ही त्याला एक मेसेज पण पाठवलाय आणि आज रात्री तो आम्हाला भेटायला येणार आहे. नानू, ही संधी मला नाही गमवायची. हो नानू, जर तो आमच्या हाती लागला ना तर चंदाचा पण पत्ता लागेल आपल्याला. ठीक आहे बेटा, मग मी पण आज तुझ्या बरोबर येतो. नाही नानू, तुम्ही नाही यायचं. मला एकटीलाच जावं लागेल. हे काय मूर्खासारखं बोलतेस तू बेटा? तू एकटी त्याला भेटायला जाणार आहेस? नानू, तुम्हीच समजावा, हिला एकटीला जायचंय. पल्लवी, मी म्हंटल ना, मी एकटी कुठे असणार आहे. नानू, मी पोलिसांची मदत सुद्धा घेणार आहे. पण पोलिसांना सुद्धा मी माझा पूर्ण प्लॅन सांगणार नाहीये. जर बातमी फुटली तर मग मी एकटीच त्याला भेटायला जाईन. पण पोलीस आधीपासूनच तिथे तैनात असते. मी समीर मारवाला भेटेन, त्याच्याशी बोलेन आणि जसं माझं बोलणं संपू लागेल तसा मी पोलिसांना इशारा करेन आणि पोलीस तिकडे येऊन त्याला अटक करतील. हे सर्व काही ठीक आहे बेटा, पण त्याआधी पोलिसांशी बोलून तर घे तू. हो नानू, मी पोलीस स्टेशनला जातच होते. ठीक आहे, चल मी पण येतो. सांभाळून जा. हे भगवंता,
सर. भाजी आलेत. नमस्कार भाईजी. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, कसे आहात आपण? मेहरबानी तुमची. इथे याचे भाजी कष्ट का घेतलेत? मला हुकूम केला असतात मी स्वतः आलो असतो. नाही इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला माझ्या घरी बोलवायचं नाही. तसं पण ताणलेला हिरीपाशी जातो, हिर स्वतः चालत ताणलेल्यापाशी नाही जात. आणि जर मला कायद्याची मदत हवी असेल तर मला कायद्यापाशी जायला हवं. हो, बसा ना. हुकूम करा भाईजी. हुकूम नाही इन्स्पेक्टर साहेब, आपल्याकडे निवेदन आहे. कारण आपल्या ठाण्यात कधी कधी मोठ्या मोठ्या मामल्यांसमोर छोटे छोटे मामले दबून राहतात. त्या चंदाचा मामला पण अशाच प्रकारे दबून न जावा. इन्स्पेक्टर साहेब, चंदाच्या नाहीचं होण्याचा मामला माझ्या गावचा मामला आहे. नमस्कार इन्स्पेक्टर. नमस्कार भाईजी. नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार. नमस्कार. अगं बेटा, चंदाच्या मामल्याबाबतच इन्स्पेक्टर साहेबांशी बोलायला आलो. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हा मामला चंदा आणि गाववाल्यांच्या इज्जतीशीच नाही जोडला गेलेला आहे, माझ्या इज्जतीशी पण जोडला गेला आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे का चंदाचा पत्ता लवकरात लवकर लावला जावा. या मामल्याकडे दुर्लक्ष केलं जात नाहीये भाईजी. आमच्या पोलिसांची टीम आपलं काम करते. शहरातल्या सगळ्या सायबर सेल्सना खबर दिली गेली. जसं त्यांच्याकडून आम्हाला काही रिपोर्ट मिळेल त्यावरून आम्हाला चंदाला शोधणं फार सोपं होऊन जाईल. धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. एक गोष्ट लक्षात ठेवा, या मामल्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. विश्वास ठेवा भाईजी, पोलीस या मामल्यात कोणताही हलगर्जीपणा नाही करणार. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, आता मी निघतो. बरं. बंगल्यावर काही लोक माझी वाट बघतायत आणि कोणी माझी वाट बघणं मला चांगलं नाही वाटत. अच्छा, निघतो आता. नमस्कार. भेटूया. इन्स्पेक्टर, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आले होते. आज रात्री कदाचित मला तुमच्या मदतीची गरज भासेल. तुम्ही फक्त तुमच्या टीमबरोबर तयार राहा. बहुतेक तुम्हाला माझ्यासोबत चालावं लागेल. मला काही कळलं नाही. इन्स्पेक्टर, सध्या तरी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकते, पण मी विचार केला की तुम्हाला आधीच इन्फॉर्म करावं. इन्स्पेक्टर, ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. तुम्ही फक्त रात्री तुमच्या टीमबरोबर तयार राहा. मी तुम्हाला 8:30 वाजता फोन करेन. तुम्ही निश्चिंत राहा. नमस्कार इन्स्पेक्टर. नमस्कार. चल बेटा. काय झालं? मावशी, अगं त्या अभिजितचा फोन आलाय आणि तो नेहमी माझ्याशी व्हिडिओ कॉल करूनच बोलतो. पण ह्या अवस्थेत मी त्याच्याशी कशी बोलू? मी काय करू? फोन कट झाला. पण मला ठाऊक आहे तो दुसऱ्यांदा पुन्हा फोन करणार आहे. मावशी, मी काय करू? बस, हे बघ पुन्हा फोन आला. हा, हे ठीक आहे, आता मी बोलू शकते. हा, हॅलो. हां, मी ठीक आहे. तू कसा आहेस?
गायत्री, काय झालं? सांग ना मोठी मम्मी, काय झालं? बाबा, अभिजितचा फोन पल्लवीच्या मोबाईलवर आलाय. जेव्हा कधी पतीचा फोन येतो ना, तेव्हा पत्नी फार खुश होऊन जाते. पण पल्लवी तर अभिजितचा फोन पाहून इतकी घाबरून गेलीये, फार काळजीत पडते ती बाबा. मोठी मम्मी, अभिजित जेव्हा कॉल करतो, व्हिडिओ कॉल करतो. हे पाहून पल्लवी नेहमीच घाबरून जाते. आता हे सर्व सहनही करावं लागेल आणि सांभाळावंही लागेल गायत्री. आता आपण अभिजितला फोन करण्यापासून मनाई तर नाही करू शकत. पल्लवी स्वतःला लपवून त्याच्याशी बोलत असते बाबा, म्हणजे तिची अवस्था त्याला कळू नये म्हणून. मालक, माझ्या मुलीचा काही शोध लागला का? पोलीस काय म्हणाले? नाही जुगनू, पोलिसांना अजूनपर्यंत त्या बाबतीत काहीच माहिती मिळाली नाहीये. पण जुगनू काका, आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू. फक्त ही गोष्ट आपल्यातच राहू द्या. बघा, आम्ही कशाला दुनियेला सांगायला जातोय हो? आमच्या पोरीचा प्रश्न आहे ना. कळत नाहीये हा कसा नशिबाचा खेळ आहे. मालक, मी एकच गोष्ट सांगतो बघा, की त्या ईश्वरानं ना तुम्हाला माझ्यासाठी पाठवलं इथं. नाही जुगनू, तू भले काहीही म्हण, पण माझं तर हेच म्हणणं आहे की तुझं पण मागच्या जन्मीचं कर्ज होतं, जे फेडण्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं. मालक, बेटा, तू पण विजयशी अधूनमधून बोलत जा पाहू. सुहासिनी इथून गेल्यानंतर जर विजयच्या मनात इथे यावंसं वाटू लागलं तर? हो नानू. आशाशी बोलणं झालं बेटा? हो पप्पा, आशासोबत बोलणं झालं. तिने सांगितलं की आता गायत्री आंटी पण तिथे तिच्यासोबत राहणार आहे. चला, चांगलंच आहे बेटा. आधी आशाबरोबर तिथे फक्त सुहासिनी होती, आता बाबा पण आहेत आणि गायत्री पण आहे. ते सर्व आपल्या समाधानासाठी ठीक आहे पप्पा. पण मी असा विचार करत होते की काही असं तर नाही की आशाचा कुठला प्रॉब्लेम आहे म्हणून गायत्री आंटीनी तिथे थांबायचा निर्णय घेतला असावा. मम्माशी बोलल्यावर वारंवार असंच वाटतं की जणू मम्मा आपल्यापासून काही लपवते. तू अगदी बरोबर बोलतेस दीदी. आणि तशी आजकाल मम्मा आपल्या कुठल्याच प्रश्नाचं नीट उत्तर देत नाहीये. शिवाय पप्पा, गायत्री आंटीचं आपलं घर सोडून गावाला राहणं कुठे काही मोठी गोष्ट तर नाहीये. तुम्हा दोघांचं म्हणणं तर योग्य वाटतं. गायत्रीचं आपलं घर संसार सोडून तिथे राहणं, बाबा पण तिथे राहायला तयार आहेत. काही ना काही मोठं कारण तर नक्कीच आहे. तेच तर मी पण सांगतोय ना पप्पा. आशाचा जर काही प्रॉब्लेम असेल तर सुहासिनी आपल्यापासून का लपवेल? आणि शिवाय बाबा आणि गायत्री पण ही गोष्ट आपल्यापासून का लपवून ठेवतो? हेच तर समजत नाहीये ना पप्पा. एकीकडे असं वाटतं की आपल्यापासून काहीतरी लपवलं जात आहे आणि दुसरीकडे असंही वाटतं की आपल्यापासून कोणी काही लपवेलच काम होईल. विजय, तू जाऊन एकदा डॉक्टर अपर्णांना भेट आणि त्यांच्याशी अगदी डिटेलमध्ये बोलणं कर. काय सांगावं त्यांच्याशी बोलल्यावर हे कळेल की आशाला आणखीन कोणता प्रॉब्लेम तर नाही. ठीक आहे पप्पा, मी जाऊन डॉक्टर अपर्णांना भेटतो. आज समीर मारवा भेटायला येतोय. आता आपल्याला हा विचार करायचा की त्याचं करायचं काय. विचार कसला करायचा पल्लवी? त्याला पोलिसांच्या हाती द्यायचं, म्हणजे पोलीस त्याच्याकडून सत्य वदवून घेऊ शकतील की तो कोणासाठी काम करतोय आणि चंदाला त्याने कुठे ठेवलंय. तुझं खरं आहे आशा, पण एक वार त्या समीरला पोलिसांच्या हवाली केलं ना की मग आपल्याला पूर्णपणे पोलिसांवरच डिपेंड राहावं लागेल. पण तू जरा विचार कर, जर पोलीस सर्व सत्य जाणून नाही घेऊ शकले तर मग? पण पल्लवी, ह्या व्यतिरिक्त आपल्यापाशी दुसरा कोणताही रस्ता नाही की आपण समीर मारवाकडून सत्य वदवून घेऊ शकू की त्याने चंदाला कुठे ठेवलंय. पोलीस पण त्याच्यापर्यंत पोहोचायचा रस्ता शोधतातच आहे. जर मीर मारवा पकडला गेला तर हेही शक्य आहे की ह्या टोळीचा सुगावा लागू शकेल. अगं, ते लोक फार हुशार असतात. जर त्याला थोडीशी जरी शंका आली ना की आपण त्याच्यासाठी जाळं पसरवून ठेवलंय,
तर तो मुळीच नाही येणार. पण त्याला संशय कसा येईल मावशी? मी त्याला पूर्णपणे खात्री दिली आहे की समीर तुझ्यासाठी एक नवं सावज तयार आहे. आणि म्हणूनच तर तो मला भेटायला येतोय. आणि माझी पूर्ण खात्री आहे की तो जरूर येईल. हो, मी आणि नानूंनी इन्स्पेक्टरना सांगितलंय की त्यांनी रात्री तयार राहावं. मी जाणार आहे मम्मी. जरा मलाही कळू देत ना की हा समीर मारवा नक्की काय चीज आहे. तू एकटी नाही जाणार, अजिबात नाही. मी पण येणार तुझ्याबरोबर. नाही पल्लवी, मी तुला तिथे घेऊन जायचा धोका मुळीच पत्करू शकत नाही. आणि ह्या परिस्थितीत अजिबात नाही. हो पल्लवी, अशा परिस्थितीत तुझं तिथे जाणं मुळीच योग्य नाही. तर मग काय आशा एकटी जाणार? अगं तू का काळजी करतेयस? मी आहे ना आशा सोबत जायला. हा, नानू, तुम्ही आशा बरोबर जाणार? नाही नानू, हे काम मला एकटीलाच करावं लागेल. तुम्हाला माझ्यामुळे धोका पत्करायची गरज नाहीये. अगं बेटा, मी तुझा आजोबा आहे. ज्याच्या घरात इतकी हिंमत असणाऱ्या मुली आहेत त्यांचा आजोबा कसा असेल हे तुम्हीच ओळखा आता. मी पण बऱ्याच लढाया लढल्यात. काय बाबा तुम्ही पण? अगं आणखी काय गायत्री बेटा, मी अनेक लढाया लढल्यात. एक लढाई आणखीन लढेन. आणि शिवाय गेल्यावर हे तर पाहीन की तो नालायक तिथे आल्यावर परत कसा जातो ते. रेखा ही भाग्याची. आजपर्यंत गाववाल्यांच्या खुशीसाठी लढणं मी माझं पहिलं कर्तव्य समजलो. आणि गाववाले पण मला तेवढाच मान देतात. तुमचं म्हणणं ठीक आहे भाईजी, पण जेव्हापासनं या दोघी मुली गावामध्ये आलेत ना, तुमच्यापेक्षा गावात या 2 मुलींची चर्चा होऊन राहिली बघा. आणि हो, जेव्हापासनं जुगनूची मुलगी चंदा या गावातून गायब झाली तेव्हापासनं लोक तिचा पत्ता लावण्यासाठी याच 2 मुलींची चर्चा करू लागली. तू बरोबर बोलतोस. त्या दोघा मुलींची पण मी तारीफ करतो. जे काम कोणीच करू शकलं नाही त्या दोघा मुलींनी करून दाखवलं. आलात आज मंदिरातून परतायला इतका वेळ कसा लागला? मी तर येतच होते. ठाऊक आहे, मंदिराच्या समोर पण आशा आणि पल्लवीची चर्चा चालली होती. आजवर जे कुणी नाही करू शकलं ते आशा आणि पल्लवीने करून दाखवलं. तेव्हा गावात त्यांची चर्चा तर होणारच ना. भाईजी, आपण गावात फिरून तर बघा. गावातली एक बाई आशा आणि पल्लवीला ओळखू लागलेली आहे. अहो, गावात चंदाविषयी पण बरीच चर्चा चालली आहे. गेल्या 2 महिन्याच्या आत ही दुसरी मुलगी आहे जी गाव सोडून पळून गेली आहे. या गावात घडणाऱ्या घटनांमुळे तर मी पण चिंतित आहे. आणि चंदाला शोधण्याचा प्रयत्न तर मी पण केलेला आहे. मी इन्स्पेक्टरशी बोललोय, SSPशी बोललोय. अहो, तुम्ही तर केवळ बोलतच आहात ना, पण गाववाल्यांना वाटतंय की केवळ त्या मुलीच काम करतायत. आठवतंय, स्वतः पोलिसांना घेऊन गेल्या आणि डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ठीक आहे, जा नाश्ता बनवून आण आता. भाईजी, या दोघा मुलींच्या बाबतीत तर तुम्हाला विचार करावाच लागेल. गावात जे काय होते ना ते तर होतच राहील, पण या दोघी मुली ज्या प्रकारे पुढे जात चाललेत ना, बघा एक दिवस आपल्यासाठी संकट बनून जातील. त्या आपलं नाव देखील पुसून टाकतील. विचार करा भाईजी. नाही, माझी जागा कोणालाही घेणं इतकं सोपं नाही आहे. पण भाईजी, तुम्ही यांना पुढे जाऊच का देताय? कुठे असं होतं का म्हणे की यांचं हे यश आपलं अपयश बनाव? आणि शिवाय या दोघी मुली या गावात पाहुणे म्हणून आलेत तर पाहुण्यांसारखं राहू ना. पाहतोय आम्ही भोंड्या पंखाने ओढताय ते. बघूया, तशाही या दोन्ही मुली माझ्या दोस्ताच्या सून आहेत. बास जुगनू बास, हिमतीने घे जरा. तू पाहतोच आहेस ना,
आशा आणि पल्लवी चंदाचा शोध घ्यायचे किती प्रयत्न करतायत ते पाहतोय. समज काही पाहतोय. काही दिवसात चंदा सापडेल देखील हो. पण घर सोडून निघून गेली होती. तिच्या कपाळी डाग राहणारच ना मालक. तो कसा पुसला जाईल हो? मी तर आतून अगदी तुटून गेलोय हो मालक. आता जगू तर कसा जगू? कसा जगू? नाही जुगनू, असं नाही बोलायचं. ते चंदा माझा, तो तर जीव आहे हो माझा. तिच्याशिवाय तर मी जणू अगदी एकटा झालोय हो. तुम्हाला ठाऊक आहे का माल? तिच्या बाबतीत गावाला काय काय गोष्टी बोलतात हो. एक तर ते हरवल्याचं दुःख आणि वरे गाववाल्यांचे टोमणे. मी तर देवाला सांगतो, मला उचल, मला आता, लवकर उचल मला आता. नाही हे सोसवत नाही मला. काही भाग्याची आवर स्वतःला जुगनू. अरे कोणाला कसं ठाऊक असणार की चंदाच्या भोळेपणाचा फायदा घेतला जातोय? तिला तर फसवून घरातून पळवून नेलंय. ठाऊक आहे मालक, जेव्हा एक मुलगी घरातून पळून जाते ना, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्या समाजावरती होतो. माझ्याकडेच पाहा ना आता. किती वाईट मानतोय स्वतःला मी. किती अपमानित वाटतंय मला. मला पाहिल्यावर जगाला असं नाही का वाटणार की मुलीला जन्मच देऊ नये म्हणून? हा विचार चुकीचा आहे जुगनू. आवश्यक हे आहे की आपण मुलींना जागरूक करायला हवं. त्यांना सांसारिक गोष्टींच्या बाबतीत चांगली समज द्यायला हवी. म्हणजे त्या आपल्या आयुष्यातील भल्या बुऱ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करतील, योग्य निर्णय घेऊ शकतील बेटा. आणि आपण जर मुलींना घरात बंद करून ठेवू लागलो तर त्यांच्याकडून ही अपेक्षा कशी करायची की कुठली चूक नाही होणार? योग्यच बोलताय मालक, योग्यच बोलताय तू. हॅलो. नमस्कार बाबा. सुखी राहा. कसा आहेस बेटा? आम्ही सगळे ठीक आहोत बाबा. आपण कसे आहात? आणि आशा कशी आहे? इथे सगळे ठीक आहेत. आशा पण ठीक आहे. अरे सुहासिनीची तब्येत कशी आहे? सुहासिनी तर हॉस्पिटलमध्येच आहे. पायाचं प्लास्टर निघाल्यावर घरी येईल ती. हो बेटा, ते मी समजू शकतो. मी आपल्याला एक गोष्ट विचारण्यासाठी फोन केला होता बाबा. कोणती गोष्ट बेटा? बाबा, काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे आम्हाला काळजी वाटते. केव्हा केव्हा तर असं वाटतं की आमच्यापासून काही लपवलं जात आहे. काय बोलतेस हे तू बेटा? तुझ्यापासून भले कोणती गोष्ट लपवणार रे? बाबा, मी आशाविषयी बोलतोय. सुहासिनी जेव्हापासून गावाहून आली आहे फार काळजीत आहे. निराशा आणि दुःखात बुडालेली आहे. तिच्या निराशेचं कारण तर आम्हाला काही कळलं नाही. दुसरीकडे आपण तिकडे आहात. गायत्री पण तिथे पोचल्या आहेत. बाबा, कधी कधी आम्हाला शंका वाटते की आशाच्या तब्येतीच्या बाबतीत आमच्यापासून काही लपवलं जात आहे. नाही बेटा, जर आशाच्या तब्येतीच्या बाबतीत अशी काही गोष्ट असती तर आम्ही तुझ्यापासून भले कशाला लपू. आणि विजय तर नेहमी व्हिडिओ कॉलवर आशाशी बोलत असतो रे. हो बाबा, विजय बोलत असतो नेहमी. पण तरी देखील घरात या गोष्टीवरून चर्चा होत असते. बेटा, खरं तर गायत्रीपाशी वेळ होता म्हणून मी तिला इथे बोलावून घेतलं. मी तर इथे आहेच, पण मला असं वाटलं की आशा आणि पल्लवी सोबत घरात कोणा स्त्रीचं असणं जरुरीच आहे, म्हणून मी गायत्रीला बोलावून घेतलं. आणि बस काही दिवसांचीच तर गोष्ट आहे बेटा. आशाच्या बाबतीत काळजी करायची मुळीच गरज नाहीये. आशा बिलकुल ठीक आहे. भोळ्या भाबड्या मुलींच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटली? खोटं बोलतोस तू. आणखी सांग, काय काय ठाऊक आहे तुला?
बोल. आणि